अहो तर आम्ही पार्लरमध्ये काऊन जातो का नवऱ्याला आम्ही सादर दिसलं पाहिजे म्हणून. का हो तुम्ही कालच तर दाढी केली मग. हो, मग काय झालं? बापा रोज 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 दाढी करता असे कसे तुम्हाला दाढीवर केस येते लवकरच. चिकणे चोपडे होऊन रोजचे रोजचे कुठं जात असता. अहो तर दाढी नाही करू काय? रोज रोज दुकानात गिराईक येते, अशीच वाढू तुम्ही बोकड्यासारखी. 2 दिवसाबाद दाढी करून राहिले. अहो कमचे कम ते ब्लेड, अहो 12 रुपयाचं ब्लेड आहे म्हटलं ते जिलेटचं. ते तुम्ही 2 दिवसाबाद आणता. अहो काही तर काही पैसे तर वाचवाचं काम करत जा जराशे. काही समजते तुम्हाला? निरे रोजचे 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 हजामत करत राहता. काही तर पैसे वाचवाचं काम करत जा. कव तू या मेकअपचा खर्च किती आहे? महिन्याचा 4,000 रुपये खर्च आहे त्या मेकअपचा. अहो तर मग आम्ही काही रोज 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 जातो काय पार्लरमध्ये? महिन्यातून एकच वेळा जातो ना. आणि 4-4, 5-5 हजार रुपये नाही होत काही आमचे खर्च महिन्याचे. आणि जा काऊन लागते ब्युटी पार्लरमध्ये हे तुम्हाला बी समजते म्हटलं. अहो तर आम्ही पार्लरमध्ये काऊन जातो का नवऱ्याला आम्ही सादर दिसलं पाहिजे म्हणून. त्याच्यासाठी जा लागते आम्हाला. काय बापा या माणूस. अहो तुम्ही सांगा ना, रोजचं रोजचं त्या दाढीने ब्लेड आणता. अहो ते 12 रुपयाचं ब्लेड आहे म्हटलं, 12 रुपयाचं. समजते काही तुम्हाला? आम्हाला म्हणून राहिले मी महिन्यातून एक वेळा जातो आणि तुम्ही रोजचे रोजचे आणता 2 दिवसाबाद. चांगली गोष्ट आहे का हे? एवढेच तुला अंगण आहे तर दाढीचे ब्लेड जमा करत जाय आणि ते भंगारात विकत जाय. तुम्ही हिशोब करा ना. का महिन्यातून तुम्ही 15 वेळा दाढी करता तर 15 दिवसाचे ब्लेड किती झाले याचा हिशोब तर काढा जराशे. अहो काहीतरी पैसे वाचवायचं शिका, पैसे वाचवा जमा करा जराशे. समोर चालून आपल्या लेकराच्या शिक्षणासाठी ना कोणत्या याच्यासाठी कामी येते म्हटलं. मोठा महागाईचा जमाना झाला. आपण तर बरोबर भागून घेऊ पण आपले लेकरं नाही भागवत म्हटलं. त्याला गरिबीची अजिबात झड पोचली नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगून राहिली तशी. नाही काय चुकलं? तसं गिसं काही नाही. तुम्ही फक्त हप्त्यातून एकच वेळा दाढी करत जा आणि हप्त्याभराचे पैसे वाचवत जा. मला काही सांगू नका. काय बाई या माणसाला चांगलं सांगायला जावं. अहो बँक बॅलन्स जमा करून ठेवा. अहो आपल्या नाही तर लेकराच्या कामी येईल. समोर चालून भली महागाई वाढणार आहे. ऐकतच नाही माणूस. आपलंच लावते पटर पटर सटर पटर भंगारात जमा करणं हे करणं हे करणं.